नमस्कार. दिनांक 18 मे. कथेचं शीर्षक आहे स्टेशनात सामान का ठेवलेत. दोन बुद्धिवादी सुधारक महाराजांना पाहावयास आले. दिगंबर स्वरूपात पुढ्यात उभे असलेले महाराज त्यांना दिसेनात. तेव्हा मात्र ते चमकले. आपला अहंकारच आपणाला नडतो आहे असे त्यांना जाणवले आणि ते शरण आले. महाराजांचे हे बुवा प्रकरण काय आहे ते पाहून लगेच परतायचे अशा उद्देशाने ते आले होते. महाराजांनी ते ओळखले व सामान स्टेशनात का ठेवलेत असे विचारले. ते ऐकून दोघेही खजील झाले. बुद्धिवाद्यांची एक गंमत असते. इतरांप्रमाणेच त्यांनाही आपल्या पूर्वजांच्या 2-4 पिढ्यांची फक्त तोंडी माहिती असते. तीही ते लिखित स्वरूपात वा इतर ठाम पुराव्याच्या स्वरूपात सादर करू शकत नाहीत. जी माणसे पूर्वजांचा पुरावा सादर करू शकत नाही ती माणसे देवाच्या अस्तित्वाचा पुरावा मागत असतात हे किती विचित्र आहे, नाही? ही माणसे आपल्या मतांविषयी ठाम असतात आणि आपली मते तेवढीच खरी, बाकीची खोटी असा दुराग्रह धरून बसतात. देव, साधू संत, महात्मे म्हटले की यांची छिद्रान्वेषी दृष्टी आणि बुद्धी लगेच चौकस होते. महाराजांकडे आलेले 2 सुधारक अशाच प्रकारचे होते. महाराजांची कीर्ती ऐकून ही काय भानगड, काय आहे ते पाहू आणि जमल्यास भांडे फोडू या उद्देशाने ते दोघे आले होते. सुटकीसरशी हे काम करून लगेच परतायचे अशा हिशोबाने त्यांनी आपले सामानही स्टेशनवरच्या क्लोकरूम मध्ये ठेवले होते. जेथे महाराज होते तेथे ते आले. दर्शन घेणाऱ्यांची गर्दी होती, पण इतरांना दिसू शकणारे दिगंबर स्वरूपातील महाराज पुढ्यात असूनही त्या सुधारकांना मात्र दिसत नव्हते. अहमपणाचे पडळ डोळ्यांवर आल्यामुळे सत्यदृष्टी आड झाले होते. एवढाच याचा अर्थ होता. जगात फक्त परमेश्वरच सत्य आहे आणि ते सत्य नित्य, शाश्वत आणि माझ्यासारखेच उघडे वागडे आहे. यावर कसलेही आवरण नाही आणि तरीही तुम्ही ते उघड सत्य तुमच्या जवळ असूनही पाहू शकत नाही. याचे कारण तुमचा अहंकारच आहे. याची जाणीव करून देण्यासाठी महाराजांनी ही साधी आणि सोपी युक्ती केली होती. आपले डोळे आपल्याला दगा तर देत नाहीत ना, अशी शंका येऊनही स्वतःवर अविश्वास दाखवणे त्या दोघांना जड जात होते. ही मोहिनी विद्या किंवा इंद्रजाळ अथवा सिद्धी असावी असे मानणे त्यांच्या बुद्धिवादात बसत नव्हते. महाराज तर त्या दोघांना दिसत नव्हते आणि इतरांना दिसत होते. ते कसे? हे गौड बंगाल त्यांना उलगडत नव्हते. अखेर ते महाराजांना शरण आले आणि आपला भ्रम निराश झाल्याचे त्यांनी कबूल केले. तेव्हा महाराज दृश्यमान झाले. त्या दोघांना महाराजांनी हसत हसत प्रश्न विचारला. सामान स्टेशनात का ठेवून आलात? हा प्रश्नच असा तिरकसपणाचा होता की बुद्धी तिकडेच ठेवून आलात का असे महाराज आपल्याला विचारत आहेत असे वाटून ते खजील झाले. समुद्र भरला आहे या ग्रंथात 4थ्या श्लोकातील आदिकर या नावाचे संदर्भात ही मर्कट राजाची गोष्ट आली आहे. ती अशी गर्वाने फुगणाऱ्या बुद्धिवाद्यांचीच आहे. धन्यवाद.